या महाविकास आघाडीच्याच आहेत। या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल हे मी तुम्हाला आत्ता खात्रीनं सांगतो। बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि एकंदरीत मराठवाडा हा महाविकास आघाडीच्याच मागे राहील हे चित्र आता स्पष्ट झालं। या राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन 45 वगैरे ते त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे 35+चाच आहे। 35+ आणि तो कोणी बदलू शकेल एवढी शक्ती, मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल, ती कोणामध्येही नाही। बोला। प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला तुमच्यावर। कधी? महाआघाडीने काल आरोप केलाय। नवीन आरोप आहे की 20 जागा तुम्ही भाजपसोबत फिक्स केल्यात। म्हणजे काय असतं? फिक्सिंग करून घेतली म्हणजे काय? फिक्सिंग म्हणजे काय? त्या जागा तुम्ही त्यांना म्हणजे त्या 20 जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत, त्याला फिक्स म्हणतो। प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स केल्या आहेत, तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला आहे। राजकारण आम्हालाही कळतं, देशाचे संविधान जास्त आम्हाला कळतं, कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमानस जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे। या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं यासाठी आटोकाट प्रयत्न केले, विनवण्या केल्या, प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे। संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडीबरोबर आपण यावं। या देशात लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाही धडक मारते, आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती। त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना 6 जागा देऊ केल्या। हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत, पृथ्वीराजजी चव्हाण आहेत,